नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असो किंवा केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असो किंवा विधवा निवृत्ती वेतन योजना असो, ह्या सर्व योजनेचा तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर हे महत्त्वपूर्ण काम तुम्हाला करावंच लागणार आहे. आता सरकारने दिव्यांगांसाठी 2,500 रुपये मानधन वाढसुद्धा करून दिली आहे. आपल्यासाठी बच्चू कडूंनी नेहमीच लढला आहे व इथे नक्कीच ते प्रयत्नसुद्धा करत आहे की पुढे जाऊन 6,000 रुपये सुद्धा वाढ होण्यासाठी. पण आपल्याला एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे. यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे. तर महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांच्या हयातीच्या दाखल्याबाबत एक मोठी अपडेट आली आहे. तर संपूर्ण माहिती बघा. काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पहिला मजला विस्तार दालन यांच्याकडून परिपत्रक आले आहे. जनहिताय सर्वदा मंत्रालयीन सेवा, तरी ते अति तत्काळ आहे, म्हणजे अर्जंट आहे. प्रति जिल्हाधिकारी सर्व केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत हा नवीन परिपत्रक आलेला आहे. तरी ते परिपत्रकामध्ये इथे माहिती दिलेली आहे. विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे. तर यासाठी केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या हयातीच्या दाखल्याबद्दल बेनिफिशियरी सत्यावन ॲप विकसित केलं आहे. तर अतिशय आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲपद्वारे तुम्ही हयातीचे दाखले काढून घेऊ शकणार आहात. तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. या ॲपद्वारे केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट करायचे असून जनरेट केलेले प्रमाणपत्र NSAP पोर्टलवर अपडेट होणार आहे. तर इथे तुम्ही सहज पद्धतीने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढून घेऊ शकता. कुठेही जाण्याची गरज नसणार आहे. तुम्हाला ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इथे इन्स्टॉल करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे बेनिफिशियरी सत्यावन ॲप आहे आणि त्यामध्ये डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर या पोर्टलवरती अपडेट होणार आहे आणि प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट करायचं आहे. बेनिफिशियरी सत्यावन ॲपबाबतचे युजर मॅन्युअल या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे याबद्दल आपण पुढे सुद्धा सांगणार आहेत. ॲप आहे, तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तुम्हाला यासाठी 2 ॲप डाउनलोड करावं लागणार आहे. एक म्हणजे बेनिफिशियरी सत्यावन ॲप असणार आहे आणि दुसरं म्हणजे आधार कार्डचं सुद्धा ॲप असणार आहे. केंद्र शासन मार्फत दिनांक 14 व 15 जुलै 2025 रोजी परफॉर्मन्स रिव्ह्यू कमिटीची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित केली असून सदर बैठकीत बेनिफिशियरी सत्यावन ॲपबाबत आढावा घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बेनिफिशियरी सत्यावन ॲपच्या साहाय्याने लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन जनरेट करण्याची कार्यवाही तत्काळ करावी ही विनंती असणार आहे. तर अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सहज पद्धतीने सत्यावन ॲप हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याआधी तुम्हाला आधार कार्ड RD ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्व तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे, जनरेट करायचं आहे, ईमेल ID टाकायचा आहे आणि सर्व माहिती भरून तुम्हाला सहज पद्धतीने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांच्या जी हयातीच्या दाखल्याबाबत ही अपडेट आलेली आहे. त्यामध्ये हे ॲप यूज करून तुम्हाला प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट करायचं आहे. तर अशा पद्धतीने सोपं झालं आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नसणार आहे. सहज पद्धतीने 2 मिनिटात तुम्ही हे अपडेट करू शकणार आहेत. पुढे माहिती आहे, तुम्ही बघायचं आहे की हे ॲपचं काम कसं असणार आहे. तरी ते 2 मिनिटात आपण ते समजून घेऊया. सो पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हे ॲप आहे बेनिफिशियरी सत्यावन ॲप हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता हे डाउनलोड तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही घेऊ शकता. इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे, ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता, इथे डिव्हाइस पंजीकरण आहे ते करायचं आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला अजून एक ॲप आहे, ते म्हणजेच आधार फेस RD, ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यावं लागणार आहे. ते इन्स्टॉल केल्याशिवाय बेनिफिशियरी सत्यावन ॲपवरती तुम्हाला काम करता येणार नाही. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला ते ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बेनिफिशियरी सत्यापन ॲप्लिकेशनवरती जा. त्याच्यावरती लाभार्थी सत्यापन आवेदन आहे, डिव्हाइस पंजीकरण आहे, त्यामध्ये आधार नंबर
संपर्क के लिए मोबाईल नंबर, ईमेल करें व पंजीकरण करून घ्यायचं आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे लाभार्थी सत्यापन आवेदन ॲप आहे ते यूज करू शकता. म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲप BSA तुम्ही यूज करू शकणार आहात. या संदर्भात काही अडचण असेल किंवा तुम्हाला जमत नसेल तर नक्कीच इथे कमेंट करायचं आहे. मी तुम्हाला नक्कीच हेल्प करणार आहे, मदत करणार आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे. बेनिफिशरी सत्यापन ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे बांधवांना माहिती नाही आणि हे लवकरात लवकर काम होऊन जाणार आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.